चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आज त्या सत्याची सांगता सांगते निमित्ते काल्याचे कीर्तन कीर्तन रूपी ही सेवा श्री गुरु मोतीराम महाराजांची ही सेवा ही गुरुवर्य मारुतराव महाराजांची ही सेवा ही गुरुवर्य सोपान काका महाराज सातकर यांची ही कीर्तन रूपी सेवा अज्ञान पामर बालकाकड सर्व सज्जन मंडळीच्या साक्षीने हनुमंतरायाच्या नगरीत भगवान शंकराच्या दरबारात आदिमाया शक्तीच्या समोर आलेली ही सेवा सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज देहोकर यांचा 5 चरणाचा अभंग असून महाराजांच्या अभंगामध्ये भगवान श्री कृष्ण परमात्म्यानं काय गोकुळामध्ये नवलाच्या लीला केल्या आज त्या नवलाच्या लीलेचं वर्णन आहे। नकळे कानोबाचे कोडी मस्त सरळ सोप्या भाषेत सर्वसामान्य लोकायला कळल असा अभंगाचा उघड भावार्थ आहे। तर जसे आपल्याला गुरु महाराज बुद्धी देतील त्याप्रमाणे वेळ अभावी आपण बोलायचा प्रयत्न करू। विठाला विठाला फार विशेष महत्वाचा दिवस आज काल्याचे कीर्तन सत्याची सांगता। सत्याची सांगता म्हटलं की काला काला झाल्याशिवाय सत्याची सांगता होत नाही। काला मग हाला काला वस्तूर गावातल्या लोकांना कुठलेच काम करता येत नाही। लग्न लागल्याच्या नंतर साडी असतात साडी झाल्याशिवाय बिराड हलवीत नाही का हलितात तुमच्या इकडे तसा काला झाल्याशिवाय सत्याची सांगता होत नाही। आज किती महत्वाचे काम असल्या सगळे काम सोडून द्यावं आज काल्याचं कीर्तन ऐकायला उपस्थितीत राहावं। 100 काम सोडी जाऊन सकाळी स्नान करत जावं 1000 काम सोडावं जेवण करावं असे लाखो काम सोडी जाऊन झोप घे जावं असे करोडो काम सोडावं आज कीर्तनात येऊन बसावं। विठाला विठाला आज हा कीर्तनाचा महिमा आहे। न जाणू आपल्याच्यानं काही दोष घडले असतील आज केवढाले दोष असू द्या आज औषधाला दोष शिल्लक राहत नाही। दोष उखद अशी नाही आज औषधाला पाप शिल्लक राहत नाही। सगळे पाप खलास असे काही पाप असतात ते तीर्थाला देखील जात नाहीत। मी नेहमी सांगतो पंचमहापातकी विश्वासघातकी 5 पाप असे जबरदस्त आहेत ते तीर्थाच्या बापाला जात नाहीत। मद्यसेवन महापाप गुहत्या महापाप ब्रह्महत्या महापाप सुवर्ण चोरण महापाप परदारागमन गुरुपत्नीशी संग व्याभिचारपणा महापाप तीर्थाच्या बापाला जात नाहीत। खतेल पाप वज्रले पाप अतिताई पाप आशेष पाप बरेच काही माणसं म्हणतात आम्ही गंगेला आंघोळ करून आलोत म्हणलं आता सगळं पाप धुवून गेलं। महाराज म्हणले गंगेच्या बापाला जात नाही गंगेला काचा पाण्यात बुडले की ते पाप आदरवरी होतात आणि पाण्यातून निघाले की पुन्हा डोसक्यावर बसतात। मन संकल्पाची पापे न जाय तीर्थाची आबाते न जाय तीर्थाची आबाते न जाय तीर्थाची आबाते मन संकल्पाची पापे न जाय तीर्थाची आबाते न जाय तीर्थाची आबाते न जाय
न जाय तीर्थाचे या बापे. तीर्थाच्या बापाला काही पाप जात नाहीत, असे जबरदस्त पाप आहेत. एवढे जरी जबर असतील, आज काल्याच्या कीर्तनात येऊन बसले की आज सगळी पाप खलास. आज औषधाला पाप राहत नाही. काही माणसं बरेच म्हणतील कीर्तन आपल्या लागी दिसाले गड्या. 12 महिने पाप करायचं, आज काल्याचं कीर्तन ऐकलं सगळं पाप खलास. उद्यापासून सुरुवात दुसरं जमणार नाही. अज्ञानपणातली पाप हरतात, पण कळून पाप करू लागलो की पुन्हा भोगावं लागतात. विठ्ठल हा कीर्तनाचा महिमा. म्हणून आवर्जून आज कीर्तन ऐकायला हजेरी लावावं. 7 दिवस जरी काही लोकांना कीर्तन ऐकायला घडले असतील अथवा नसतील घडले, आज काल्याचं कीर्तन आवर्जून ऐकावं. कारण 7 दिवस 7 कीर्तनकार स्वतंत्र असतात. आज काल्याचं कीर्तन हे परतंत्र. 7 दिवस मनाला विषय मांडा वाटेल तो कीर्तनकार मांडतात. कोणी नामाचा महिमा सांगल, कोणी वैराग्य सांगल, कोणी ज्ञान सांगल, भक्ती सांगल. जशी ज्याची बुद्धी असेल तसं ते बोलू शकतात. काल्याचं कीर्तन म्हटलं की भगवंताच्या लीले व्यतिरिक्त कुठल्याही लीला वर्णन होता कामा नये. आता भगवंताच्या लीला काही थोड्या नाहीत, पुष्कळ लीला आहेत. देवाचे अवतार का थोडे आहेत का? बागुलामध्ये 10 अवताराचं वर्णन आलंय. भागवतकारानं 24 अवताराचं वर्णन केले. कधी कधी अतिशोक्तीत असं वर्णन आलं भोपाळ्यात, अवताराच्या राशी किंवा अनंत अवतार म्हटले महाराज. आज एवढ्या अवतारातल्या लीला वर्णन करायच्या का महाराज? नाही. काही अवतार देवानं कार्यापुरते घेतलेत, काही अवतार देवानं परिपूर्ण घेतलेत. कार्यापुरती अवतार झाले, त्याच्यात लीला घडलेल्या नाहीत. मत्स्य कच्छ वराह नरसिंह स्वामी हे कार्यापुरते अवतार आहेत. पहिला बागुल तो ऐसा, त्याचे नाव म्हणती मासा. शंकासुर वदिला कैसा, 4 वेद आणिले. शंखासुराचा संहार केला, वेदाचं पालन केलं, अवतार कार्य संपलं. दुसरा बागुल बोलती, नाम कासव म्हणती. जेने सृष्टी धरली, पृष्टी पाय पोटी धरली. पाठीवर पृथ्वी तारली कासवाच्या अवतारात, कच्छ अवतारात कासवाच्या रूपाने. खाली दैत्याचा संहार केला, अवतार कार्य संपलं. वराह अवतारामध्ये भगवंतानं दाढेवर पृथ्वी धरली, खाली दैत्याचा संहार केला, अवतार कार्य संपलं. तिसरा बागुल नरहरी, तिसरा बागुल नरहरी, तिसरा बागुल नरहरी, तिसरा बागुल नरहरी. नरहरी थोर खांबात गुरगुरे. दैत्यवधुनी मांडीवरी भक्त प्रल्हादा रक्षिले. 5वा बागुल ब्रह्मचारी, काय उभासे बळीचे द्वारी. भिक्षा मागुनी निर्धारी, बळीचे द्वार रक्षिले. 6वा बागुल बोलती, नाम परशुराम म्हणती. त्याने वदिले माते प्रति पितृवचन मानुनी. बापाचा शब्द पाळून माईचा संहार केला. बापाच्या पुढं मागणी मागून माईला उठून बसवलं. सीतेनं शिवधनुष्य उचला, इथपर्यंत अवतार चालला, इथं संपला.
सातवा बागुल सत्वाचा सातवा बागुला बागुला सतवाचा राम म्हणती दशरथाचा सत्वाचा काय राम म्हणती दशरथाचा रावण वधूनी दशमुखाचा जानकीसी आणली कृष्णा राये रे उगला. आठवा बागुल बोलती नाम श्री कृष्ण नाम श्री कृष्ण म्हणती गोकुळी थोर आहे ख्याती देव सुखी तेने वदिले कंसाप्रती देव सुखी केली. नववा बागुल बोलती नाम बुद्ध म्हणती त्याची कोणा नकळे गती बुद्ध रूपे राहिला. धावा कलंकीचा रथू वेगी येई बा धावतो नामा म्हणे पंढरे नातो बागुल तू झाला. किती अवतार झाले हे 10. किती काळातले अवतार झाले? हॅलो काळ किती आहेत? 3 भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ. 3 काळातले अवतार आहेत. सध्या कोणता चालू आहे? भूतकाळात बौद्ध अवतार, वर्तमान काळात पुढे येणारा कलंकी अवतार. आता याच्यात पूर्ण किती ठरले? पूर्ण अवतार रामकृष्ण रामकृष्ण. राम आणि कृष्ण हे परिपूर्ण देवाचे 2 अवतार ठरले.
मग आज दोन्ही अवतारातल्या लीला वर्णन करायच्यात का नाही? ज्या अवतारामध्ये भगवंतांना रांगत असताना गोधनी चारित असताना लीला केल्या, आज त्या अवतारातल्या लीला वर्णन व्हावं. राम अवतारात काही या लीला घडलेल्या नाहीत. या कृष्ण अवतारात रामाला राज्य करायला आणि वनवास भोगायला वेळ पुरला नाही. कृष्ण अवतारात, कृष्ण अवतारात बऱ्याच ठिकाणी लीला केल्या. गोकुळात केल्या, वृंदावनात केल्या, मथुरेत केल्या, द्वारकेत केल्या. तास तिथल्या लीला वर्णन व्हावं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळातल्या नेमक्या कोणत्या गोकुळातल्या लीला, कोणत्या लीला वर्णन करायच्या गोकुळातल्या? गायीनं ते लीला चरित्र पवाडे राखिले संगडी सहित गायी. ए दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधनी राखिता हे. गोकुळातल्या लीला वर्णन व्हावं. महाराज आता या लीला तुम्ही वर्णन करू लागलात, आम्ही बसून ऐकू लागलो. आमचे काय फायदे? उगा आता 1-1.5 तास तुम्ही सांगायचं ना आम्ही बसून ऐकायचं कामधंदे सोडून. आमचा काही फायदा आहे का? आमच्यावर काही परिणाम होणार आहे? महाराजांना त्याचे फायदे आणि परिणाम सांगितले. पवित्र होईन चरित्र उच्चारे रूपाच्या आधारी गोजरिया. परिणाम आज माणसं पवित्र होतात. भगवंताच्या लीला ऐकत असताना कुठल्याही वस्तूमध्ये जोपर्यंत दोष आहे तोपर्यंत ती वस्तू अपवित्र. वस्तूतला दोष संपला, वस्तू पवित्र. विठ्ठल विठ्ठल असे काही दोष तीर्थाला जात नाहीत, पण आधी हरतात. दोष हारले की माणसं पवित्र होतात. एवढा अपवित्र मुर्दा पण कीर्तनात येऊन बसलं की पवित्रच होत आहे. किती अपवित्र आहे? नाही अपवित्र शरीराईसे. या शरीरासारखा अपवित्र मुर्दा कोणता नाही. याची उत्पत्तीच अपवित्रतेतली आहे. न कळत रजस्वलेचा पालव लागला तर सचल स्नानाचा संभव. गंगेमध्ये जोड्या सगट पटक्या सगट बुडावं लागते तवा इटाळ फेटला. रजस्वलेचा लागता पालव सचल स्नानाचा संभव. पटक्या सगट आहे तसंच जाऊन बुडणं, त्याला सचल स्नान म्हणायचं. त्या दोषापासून बघा या मुर्द्याची निर्मिती आहे. अशुद्ध विटाळसीचे खळ काय? देणं घेणं म्हणा. आता सुना बकळ झाल्यात. कोणती कारभार कसा करते तिच्या हातात कारभार देऊ. विठाला विठाला अशुद्ध विटाळसीचे रुधिर घोटोनी झाले हे शरीर.
ते निंदेद्वारी जन्मुनी नर आम्ही पवित्र म्हणविती. पवित्र म्हणतोत का? पवित्र आहे मुर्दा. पवित्र म्हणतोत, हे पवित्र नाही. नाही अपवित्र शरीर आहे, पवित्रही नाही आणि हे कोण्या कामाचंही नाही. कोण्या कामाचा मुर्दा आहे. पण माणसं किती दिमागात राहतात महाराज. कालरच फेकते मी का कमी आहे का म्हणते. चलत चलत पुढच्याला हुंदाडा सांगते असा नवर. हाड जडे लकडी का मोळी, बाल जडे घास का पोळी, कहत कबीरा सुन मेरे गुनिया, आप मरे पीछे डूब गए. आपण मेलो दुनिया बुडाली. कोण्या कामाचा आहे मुर्दा. जनावरांचे शरीर बरे कामाला येतात, माणसाचं कामाला येईल. जनावराचा केस व्हायला जाणार बघा. घोंगड्या भाल्यात कीर्तनात उभा राहिला. केस व्हायला जाणार. लोक दोऱ्या वळायलेत पेरणीला, त्याचं महत्व आहे. तुमच्या केसाचं काय होतंय? वारकाच्या उकंड्यात किती दिवस टाका, कुईज बी ना खातय होय ना त्याचा. 100 रुपये छटा घ्याले. 100 रुपये छटा. कामाची कोण्या कामाचे? विठाल विठाल. बरेच माणसं काळे केस पांढरे व्हाले. पांढरं पालिश लावायलेत, काळं पालिश लावायलेत, पिवळं पालिश लावायलेत, तेल लावून मधून भांग पाडायले. बरं दिसतंय. होल्याच्या केसावनी भुरकट भुरकट. केस व्हायला जायना जनावराचा. माणसाचा केस कामाला येणार. जनावराचा चमडा व्हायला जायना. दवाली झाली मृदंगाला. इकून पुडी झाली, तिकून धूम झाले, तिकून ताल द्याले, इकून सोर द्याले. ताल सोर देऊन भजनात ते तर पवित्र झालं, पण सगळ्या लोकाला पवित्र करायला जनावराच्या मेलेल्या चमड्यात ताकद आहे. टाळ्या बाजून कसाबा नाही. विठाला विठाला. जनावराचा चमडा व्हायला जाईना. माणसाचा चमडा कोण्या कामाचा? एवढ्या भारी भारीच्या साबणा वापरायला. बरेच काही काळे माणसं गोर व्हावं म्हणून साबणा लावायले. ते गोर तर होतच नाही, पण निराळच दिसते बुरावल्यावर खरबुल. काळे गोरे पण धुतले फिटोनीने. कोण्या कामाचे? जनावराचे हाड व्हायला रेल्वेनं हाड चालले. इकून रेल्वेनं जातात, तिकून दात घासायचं कोलगेट होऊन येत. माणसाच्या हाडाचं काय व्हाले? कुठं मड जवळ लागलं तर नदीला बाया धुणं धुवायला जाईनाच. माय मेल्याचं मड जवळ म्हणते राहू द्या. कोणाची हाडं काशीला न्याला घरात बांधून ठेवले तर माणसं त्या घरात झोपणच. बाहेर वसा होईल म्हणत लेकराला. माणसाचं हाड कामाला येत नाही. जनावराचं काय व्हायला जातं? गाईचं शेण पाण्यात कालवलं ना अंगणात सडा टाकला, सोशर भूत अंगण ज्ञानेश्वरीच्या पारायणाला. माणसाच्या शेणानं कोण कोटडी सारेली? कोण्या कामाचा हा मुर्दा आहे सांगा? हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कर्म किटिकाचा. वरून वरून चमडा घातला म्हणून बरं दिसतंय. वरला वरला चमडा असा छलावून उन्हामध्ये नीट उभा करा रोडावर, कसा दिसतंय सजगुर गांभ्या बघा. त्याच्या जवळून कोणला जा वाटाना. एवढा घाण आहे, एवढा अपवित्र आहे, टाकून दिलेलं शरीर आहे. पण कीर्तनात येऊन बसलं की ब्रह्मीभूत काया होत भाग्य तरी ऋणी देवा. Oh yeah.
कीर्तन चांग काय चांग होय अंग हरिरूप हरिरूप अवस्था प्राप्त होती हरिपाठ कीर्ते मुखे जरी गाय पवित्रचे होय देह त्याचा म्हणून पवित्र होईल चरित्र उच्चारे रूपाच्या धारी गुजरिया हा परिणाम आहे कीर्तनाचा मोठमोठे दोष हरतात हा फायदा आहे म्हणून आज आवर्जून काल्याचं कीर्तन ऐकत जाऊन या जगात दोषाचा सुकाळ झाला महाराज जिकडं तिकडं पापच पाप झालं किती पाप झालं महाराज म्हणले ते पाप पृथ्वीला सण होईना तेवढे पाप झाले घरोघर व्याभिचार वाढला मद्याची सडी पडाली दोषाच्या राशी झाल्या हत्याची ढिगार झाली जागोजागी पापाची दुकानं पडली जागोजागी आता इथून आपण परभणला निघालो तर आता ह्या मोठ्या रोडना हवे आता इथून असा रस्ता कुठं जाते पेडगाव आता पेडगाव फाट्यापासून परभणी पर्यंत पहिले किती दुकानं गवसत होते हाटेला आता किती आहे आता कशाचे आहेत सोना चांदीचे आहेत का गाथा मिळाल्या त्या दुकानावर जागोजागी पापाचे दुकानं पडले ठाई ठाई दोष जडले मग ही अवतार घेतली कली दोष हरावया आज जिकडं तिकडं दोष वाढला पाप पृथ्वीला सण होत नाही सगळे आघात पृथ्वी सण करते महाराज पण पापाचं वजन सण करीत नाही बरेच माणसं म्हणतात आम्ही पाप केल्याला कोणाला माहीतच नाही जरा दम तूही उघड पड पाप झाकच ना 3 मिनिटात 3 घंट्यात 3 दिवसात 3 महिन्यात 3 वर्षात लय पुण्याचा भर असेल तिसऱ्या पिढीला तरी याचा सत्यानाश उठतही झाला काय परद्रव्य परणारी याचा धरी अभिलाष येतो नि हरा सर्व भाग्य घटिका दिवस वर्ष लागे 3 बांधले पतन गाठोडीस म्हणून पाप करू नका आणि पुण्य करायला कोणी विसरू नका पाप बरं नाही पुण्य करावं लागतंय आणि पाप आपोआपच होतंय गवत मनानच निघतंय तणकट पण धान पेरावं लागतंय परमार्थ करावं लागतंय संसार मनानच होतंय माळ घाल म्हणावं लागतंय आणि लग्न मनानच करतंय विठ्ठल विठ्ठल परमार्थ करावं लागत असते संसार मनानच होते म्हणून पाप कोणी करू नका आणि पुण्य करायला विसरू नका जगात पापाचा सुकाळ झाला पृथ्वीला पाप सण होईना मेघराजाला वर्षाव करा वाटाना पृथ्वी पीक पिकविना वृक्षाला फळ येणार गाई दूध देणार ब्रह्म्याला गारानं सांगली प्रति ब्रह्म्या आज बरचसा पाप झालं माझ्याकडं ही सृष्टी तू निर्माण केली सगळ्या सृष्टीचा करता तू आहेस कुलाल हाडाचा बापचा डाचा अखंड घडितो मडके रे आज काय माझी वाट ब्रह्मदेवानं त्या गारहाणाचा स्वीकार केला भगवान विष्णू परमात्म्याला परिहार दिला भगवान विष्णू परमात्म्यानं तो परिहार स्वीकारला पृथ्वीवरला पाप करण्यासाठी पाप हरवण्यासाठी धर्माचं रक्षण करण्यासाठी रात्री 12 वाजता भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाले
धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीसी भक्त जना चौधर्माचे साडे कोडे अधर्माची सिंग चढे जरी तुझा अवतार धरणे घडे आमुचे साकडे फेडावया विठ्ठल विठ्ठल धर्माचं रक्षण करण्यासाठी अधर्माचा नायनाट करण्यासाठी भक्तासाठी भगवान परमात्मा अवतार घेतो धर्म संस्थापनी केला नारायणी अवतार कशासाठी धर्माचं रक्षण करण्यासाठी देव गोकुळात अवतारला आले कोणालाच पत्ता नाही ज्या माईच्या पोटी भगवान अवतीर्ण झाले त्या यशोदाबाईला पत्ता नाही काही गवळणीनं पाहिला अगं यशोदे मुलगा झाला पाहिला असं माईनं मान करून एवढा आनंद वाटला महाराज यशोदाबाईला काय त्या लेकराचं स्वरूप महाराज हजारो सूर्याचा तेज प्रभूच्या अंगावर चमकू लागला नोहे प्रभूच्या तेजानं सूर्यप्रकाशू लागला तुझी या प्रकाशे सूर्यप्रकाश तुझी या चंचलते वारा झुलतो तुझी या बल्हावे मेघवर्षा होतो काय त्या प्रभूचं स्वरूप आहे नळोपारायनं गोड वर्णन केलं असले खरपडे लेकर जन्मले त्या मायाला किती कौतुक वाटतंय महाराज कोणतं हेकणाचं आहे डकणाचं आहे बकणाचं आहे उंदराचं आहे किती माय त्याचं कौतुक करते माय मुवा सोन्यात म्हणते अंधारात तर ओळखू येईन पण उजेडाच आहे पटकन कळत काय काय घरी तर रांगच माय पा भोगण्याच्या बुडावणे बाप पाव तयाच्या पाठीवर लेकृत पाडाला आलेल्या जांभळावणी दिसतंय काळ तरी माय उचली तीन चुंबनच घेते पोट डेचकेवणी हातपाय काडीवणी म्हण माय मवा राजा हलगटावून ताजा कोण म्हणेन ह्याला ताजा दरवाजाकडे बघत भितडावर रांगत एक डोळा हेकना किदर देखना तरी माय त्याचं कौतुक करते अवगुणी अन्यायी जरी झाले अवगुणी अन्यायी जरी झाली वंगळ करावा सांभाळ लागे त्याचा कसंही लेकरू असलं तर आपल्या माईला त्या लेकराचं कौतुकच वाटतंय अवगुणी असू द्या किती अपराध करू द्या आमचं लेकरू असं नाहीच तिलाच म्हणावं माय किती लेकराचे अपराध असले तर माय त्या लेकराच्या अपराधावर माती टाकते एखादी महान पतिव्रताबाई असते किती मालक अवगुणी असू द्या मालकाचा अवगुण ती बाई कधीच दिसू देत नाही मालकाच्या गुन्ह्यावर मातीत टाकीत राहते मग आमचे मालक लयच चांगले
मग आमच्या मालकासारखा स्वभावच कोणाचा. मग आमचा मालक का नाही, देवरूपच आहे. आमचा मालक देवाचाच अवतार आहे. रोज पिऊन येऊन ठेशिका नाहीला, पण ही मालकाचंच वर्णन करते. तिला म्हणावं पतिव्रता. विठ्ठल विठ्ठल. लेकरू किती अवगुणी असू द्या, ही मग लेकरू असं नाहीच. हा तो देव पोटाला आले का त्या माईला आनंद वाटू नये. जयाचा तो वंश तयासी आनंद, माझे कुळी गोविंद अवतरले. आनंदी आनंद आजी अवतरले गोविंद. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. चिंताग्रस्त होत गोकुळ, पण भगवान परमात्मा गोकुळात प्रवेशल्यास चिंता ती पळाली गोकुळाबाहेर. प्रवेश भितरी केला देवे, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्यास त्रासाला गोकुळी आनंद. प्रगटले सुख प्रगटले सुख निर्भय हे लोक घरोघरी. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्यास त्रासाला गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. हा गोकुळात आनंद. एकमेकीची चर्चा सुरू झाली. अगं तुला कळालं का नाही. गौळाला संगती गौळाला पुत्र झाला यशोदेला. गौळाला संगती गौळाला पुत्र झाला यशोदेला. गौळाला हरी गौळा संगती गौळाला पुत्र झाला यशोदेला. गौळाला गौळाला संगती गौळाला. गवळणी मस्त नाचल्या. तो का म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे.
विठाल विठाल एक धावी एकी पुढे एक वाटे सुंट वडे वाणी भरोनी ताटी नंदा घरी झाली दाटी गवळण इकडं तिकडं आनंदी आनंदाचे अवतरले गोविंद गोकुळीच्या सुखा गोकुळात आनंद झाला. काय कौतुक आहे. जगाचा मालक अनंत ब्रह्मांड हृदयात साठवायची ताकद पण तो भगवान परमात्मा यशोदाबाईच्या पुढं नंदराजाच्या घरी बालक होऊन खेळते. अनंत ब्रह्मांडी उदरी आनंद ब्रह्मांडे आनंद ब्रह्मांडे आनंद ब्रह्मांडे उदरी आनंद ब्रह्मांडे उदरी आनंद ब्रह्मांडे केवडे केवडे अनंत ब्रह्मांडे उदरी पण हरी हा बालक नंदा घरी. अनंत ब्रह्मांड ज्याच्या हृदयात साठवायची ताकद पण तो भगवान परमात्मा यशोदाबाईच्या पोटाला येऊन नंदराजाच्या घरी बालक होऊन खेळतंय. हे नवल आहे. योग्याच्या ध्यानात नाही कुठं देव आहे ते नवल केवडी केवडी नकळे कान्होबाचे कुडे. गोकुळात नवल झालं पण मथुरेत दुकाळ उठला. कंसासारखे दैत्य तगमग आलेत. आकाशवाणीकडून सूचना मिळाली. पूर्वीच्या काळात ग्रामसभा व्हायच्या. गावातले सर्व समाज एकत्रित नागरिक जमवायचे. राजानं चर्चा करायची आपल्या राज्यात काय उणीव आहे. प्रजेनं अडचण सांगायची आणि राजानं ती अडचण दूर करायची. चर्चा रंगाला आली. तितक्यात आकाशवाणी गर्जना करू लागली. कंसा आकाशाची वाणी सांगत असे कंसा कंसा गरजून बोले गगने सुरा कंसा ऐकणे काने तुझ्या निर्मूळा लागून गोकुळे चक्रपाणी वाढत असे. कंसा तुझा शत्रू गोकुळात जन्माला आला याची काय वाट आहे. माझा शत्रू गोकुळात धक्काच बसला की मरण कोणला बरं वाटतंय का. इथं कोणला वाटायला आपल्याला कॅन्सर व्हावं. थर 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 करायला लागला कंस. बिपीत वाढला कंसाचा. अचानक दणकन खाली पडला.
ऐसे ऐकता चिकानी कंस दत्त कलामनी मुकुट माथ्याचा बुडोनी झाला वदनी धुळी भरी लागलं पाय खोडायला मुकुट जे उडाला ते उमराला टिचला तडतड फडफड फड लागलं करायला नरड घर घर वाजाले बोला येईना डोळे पांढरं करायला लागलं नेत्र झाले पांढर वर्ण कंठी बाष्प दाटला पूर्ण वारा घालिती सेवक जन सावध करीती तात्काळ सेवक धावत आले कोणी मस्तक चोळायले धान झाली काय की म्हणून कोणी तळपाय चोळायले बीपी वाढला असेल म्हणून कोणी झेंडूबाम घेऊन छाती चोळायले झेंडूबाम नसेल तर कोणी इंधन वारा घेऊन वारा घालायले राजा कंस सावध केला सावध करून पुन्हा सिंहासनावर बसवलं तरी असं भोवताल बघायला अरे आहे का कोणी मला वाचविणार छाती बडवायले तोंडावर बोंब मारायले अरे कोणी एखादा तरी मयासाठी बोला की एवढाले तुम्हाला धनमान दिले संपत्ती दिली मानपान दिले नोकऱ्या लावल्या घरकुल आणून दिले आले का नाही घरकुल एखादा तरी मयाकून वाढविले बहुमाने अपार संपदा देऊनी धने आज माझ्या उपयोगा नयने बाळकृष्ण वदावया एखादा तरी मयाकून कोणीच बोलना काही दैत्य लोभिष्ट होते त्यानं हात वर केला कंसा आपण काम करत तुमचं वा 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 काय पाहिजे ते सांगा अर्ध राज्य देऊ तुम्हाला छत्र सिंहास काय त्यासी अर्ध राजाची टीका छत्र सिंहासन त्यासी अर्ध राजाची टीका छत्र सिंहासन त्यासी अर्ध राजाची टीका यावरी बोले कंस दैत्याधिका जो वधूनी येईल बालका त्यासी अर्ध राज्याची टीका देईल छत्र सिंहासन हात करून उभेच होते काही दैत्य लोभिष्ट मांबळासारखे कंसा काम आपलं काय कला तुमच्याकडं कवा बुवा त्या गावात चाललो म्हणजे आता आम्हाला गावकी आली ती ब्राह्मणाचं सोंग घेऊन जात असतो म्हणले चलत चलत लेकराची मूळ शांती काढून देतो आपसच बाया खपितात काल परवा तर जन्मलय म्हणाला पटलं की कंसाला उचलला इडा ब्राह्मणाचं सोंग घेतलं पंचकष्ट्याचं नकीचं धोतर नेसलं जानवं घातलं शिखा राखली गंध बनला खंड्यावर फडसी हातात पंचा निघाले देव बाप्पा गोकुळाकडे विप्रवेश तेव्हा
केस तेव्हा घेऊन निघाला गोकुळासी आला लागवेगी. आले गोकुळात भटजी. मोठी येस. पूर्वीच्या काळामध्ये गावाला येशी असायच्या. बडे बडे लोक येशीला बसलेले असे पगड्या बांधू बांधू. भटजी दिसल्याबरोबर उठून उभे राहिले. मर्यादा होती पहिली. नमस्कार करतात, भटजीला वंदन करालेत. भटजी आशीर्वाद द्यालेत. आशीर्वाद देत विचारतात, आपल्या गावात पुत्र उत्सव कोठे आहे? पुत्र उत्सव कोठे लोकासी पुसत, भाविक सांगती नंदा घरी. नंद राजाच्या घरी पुत्र उत्सवाची वार्ता चालू आहे. पत्ता तर गौसला की भटजीला. काय बघायचे महाराज, चलत चलतच बसलेल्या लोकाला पंचांग सांगाले. तोंडाकडे बघूनच कोणी विचारिना, हे नाव विचारिना, रास बघना, पंचांग काढिना. तोंडाकडे बघूनच चलाले. आलो रायाचा जोशी, हो रायका दादानो. काही लोक म्हणाले, तुम्ही भटजी? हो. जरा आम्हाला सालमान साथ देणार. आता येणार पुढचं साल कसं है? भटजी सांगालेत. माणसं बरं वागू लागले, व्यसन मुक्त बनू लागले, मस्त गळ्यानं माळी घालू लागले, शुद्धाचरण ठेवून भक्तीला लागू लागले, माय बापाचा अनादर करीन गेले. इथून पुढचा उतार बरा येईल, इथून पुढे बरे होईल, भक्ती सुखे द्वंद वाढेल, फेरा 84चा चुकेल पडील फसी. माणसं गुंग. बाया पोरा सहित यशोदाबाईच्या कानावर चर्चा पसरली. यशोदाबाई शेजारला म्हणाल्यात, मान आपल्या गावात भटजी आलेत म्हणून लईत पंचांग सांगायलेत. आपल्या गलीला येतय का नाही गो बामन? चर्चा चलाली. तितक्यात भटजी रस्त्यानं लग 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 ती खंद्यावर फडसीन, हातात पंचांगण. ती तो रोगशेंडी आली आली लोक 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 आलाय. यशोदाबाई पुढे होऊन विचाराल्यात, काय दिवाणजी नवीनच दिसतात? म्हणले हो नवीनच आहे. तुम्ही पंचांग सांगालात म्हणले हो. आणि तुम्हाला कळतंय का? हो कळतंय. आम्हाला काल परवा लेकरू झाले, आमच्या लेकराचं सांगता का? मनात म्हणाले, तुमचं सांगा, लोकांचं काला सांगू. आदल्या दिवशी गरगरुशी सगळं सांगून गेलते, पण बायाचा विश्वास एका महाराजावर बसच ना. महाराज आलं त्याला हात दाखिती. बाई महाराज आमचं सांगा की. महाराज चांगलंच सांगत आहे. इथल्या सोडून रे बापा. नेलं मधल्या वस्त्रीला, पाठ टाकला बसाला देवघरापाशी. चौरंगी पाठ ते भिरक्याचा. काय बामन बसले दिमागात. मांडीवर मांडी काय घातली, फडशी एका पाटावर ठेवली. असं तिरप बघायले, पाय हलवायले. यशोदाबाई जवळ येतात. फडशीची पूजा करतात, पंचांगाची पूजा करतात, भटजीची पाद्य पूजा करून नमस्कार करतात. पदर सारून माग सरकतात. सरकत सरकत विचाराल्यात, भटजी काढा पंचांग. भटजीनं पंचांग काढले ना, असं मांडीवर टाकले ना, असं झटकायले. त्यावेळी पंचांग काढले कपटाने, मान झुकावून पाहत असे. कस काय लेकरू? भटजी सांगाले, कवा जन्मल? माय सांगाली, श्रावण महिना वद्या अष्टमी वार बुधवार रात्री 12ला जन्मले. पानं चाळीत चाळीत असं करायले. यशोदाबाई विचाराल, भटजी असा मानला का म्हणून झिंजाडा द्याला? कस काय लेकरू? काय सांगा यशोदे, बऱ्याच पंचांग पाहिले, पण असं पंचांग कोणाचंच नाही. माईला वाटलं माझ्या लेकराचं लय चांगलंय काय की पुन्हा पुढं सरकून आहे काय. जन्मतात 12वा गुरु लागला. यासी 12वा गुरु, शनी भोग हानी स्थिरू.
राहू केतू आणि दिन करू देश त्यागा ते सुचविती जन्मतात 12वा गुरु लागलाय बरं नाही लेकरू असे लेकर घरात ठेवणं बरं नाही ह्याच्यावर राहू केतूचा डाव दिसतय शनीचा डाव दिसतय हे लेकरू बरं नाही आताच्या आता देशाच्या बाहेर परीस नेऊन टाका नेवणी करते तर घालाया नेवणी करते तर घालाया नेवणी करते तर घालाया नेवणी करते तर घालाया पुराचे अंगी आवतीने बहुत पुराचे अंगी आवतीने लेकरू वनात नेऊन फेकून द्या नाही गर्दीत पुरून टाका लेकरू बरं नाही हो नका लेकरू यशोदाबाई बोलाल्यात माय भडजी कालच्या महाराजानं वेगळं सांगितलं तुम्ही वेगळं सांगायला काल कोण होते गर्ग ऋषी बरोबर आहे साठी बुद्धी नाटी होत असते आमचं फिट गणित आहे गर्ग तो चुकला गणिताशी माय असं काय बोलायला जमत नाही ते आमचा बुवा बरा नाही उचला बर फडशी काय सिधा दक्षिणा द्याची देते आमच्या घरचे माणसं बरे नाहीत माणसं याच्या आधी फडशी उचला ते बुवा बरा नाही टोपल्यावरून सिधा आणली दक्षिणा माय मधल्या घरात गेली पहिल्या बायाच्या बँकी उतरंडीला नाही तर कमळाला आता उतरंड नाही कमळ तर मोदीनं मोकळेच केली पाळण्यात पडल्या भटजी ऐकायले पंचांग देव भटजीचं देव म्हणाले मी जन्मलो भटा करता भट मयात मुळाव निघाले द्याव लागते भटजीला दक्षिणा ज्या पाटावर भट बसले त्या पाटाला देव थर 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 कापायला कोणता ज्या पाटा भड बसले ते पाठ थर 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 परिसला होता पाटा असं भोवताल बघायले कुण भूकंप व्हायला कार बा म्हणला सगळं जाग्यान एकटं झालायले लक लक पंचांग पोट शिदरले फडशी अशी सारायले खाली वाकून बघायले पाठ थर 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 खरी सटकन शिष्ट बटकन पाठीत बसला विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ लागल्याला पत्ता नाही
काय वाजलं म्हणून माग करून बघायला तिकडं पाटायची चवडच होती. भगवंतानं खुनीला हा भावकी दर्शन घ्याली. पाट जे सुटले महाराज दनादन पाटीत बसायले. बामन चिरकाले बाहेरल्या वस्त्रीला त्याची माऊस भावकी आली कोळ पाटन बिलने. बामन मोकळच पाटीत पाट बसला की बामन आरडायचं बेलण्याने याची की तोंडात जायचं. खोळपाटाने ठाका मार जोरात बसायला मार चुकवायला गेलं. इकडं तोंड फिरलं इकड्या पिढ्याने उठायची की थोबाडा बसा. इकडं फिरलं की इकड्या पिढ्याने भटाबाची धोता पाटाडे. आदळले पिढे येर सुजाले थोबाडे स्फुन्नू स्फुन्नू निरडत असे. बाहेरल्या वस्त्रीला पळायचं कळणं तोंडाव पडलंय. नाक घासतच बाहेर चौकात आले. दातायचा तर बुकणाच. काही शेजाऱ्याची पिढी आली तर दना दन पाटीत बसाले. बाजा आडवा झाला की रानावरली पिढी शेजाऱ्याची मस्तकात मुसळाने याची की ढुसणी द्याची. बामन तोंडात पडायचा. सांडसाने याची की नाकाला धरून वाढायचा. फुकणीनं ठाका तिवया उलथने चिमुटी पाटी पोटी रुतताती. शेजारी लोक हसू लागले. अरे हे नवल दिसायला. लोक हसताती भोवताले. लोक हसताती भोवताले. नवल कैसे होताले. नवल कैसे होताले. हमसे ही बात ये आले. बाबोले से माले. राम भट्टा मारी से. राम भट्टा मारी से. लोक हसता ते भोवताले. लोक हसताती भोवताले. मने नवल कैसे हो झाले. मने नवल कैसे वो झाले. आमचे पाठ येथे आले. आमुचे पाट येथे आले. मांबर भटासी मारिती. मारू लाग मांबळ भटासे मारिती. आज नवलच झालं. आमच्या अंगणातली पिढी इथं कसे बामणाच्या माग लागले पळायला. ते पिढे बामण आड रानानं पळायले. रानातल्या ऐकण्याला आज्ञा वाडा खळ. बळीराम नांगरानं धावतच जायचं असं धरून रुमण्यात ओढायचं. दांडी ठाक डोक्यात बसायची. पळाय गेलं की फाउंडा आडवं व्हायचं. टिपणी या ठेकी पाटाडात बसायची. माराच्या भेवानं लाख पळायला. पळण्याच्या नादात फडशी कुठं पडली पत्ता नाही. जानवई तुटलं पंचांग. जानवे तुटलं पंचांग फाटले. जानवे तुटलं पंचांग फाटले. जानवे तुटलं पंचांग फाटले. जानवे तुटलं पंचांग फाटले. जानवे
बसलं पंचांगही फाटलं खाली बघाले धोतर गळालं नागवत बामन धोतर गळाली डुंगर बोलो उच्च उच काळ झोर बोमचो बोम जैनाचा देवच कोण नागवा येदुळा मथुरेत आले बारीक बारीक लेकरानं पाहिलं भूप 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 म्हणून लाग पळाय लेकर घरला घरी गेलं रात्रभर लागलं बामन कण 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 मुक्का मारले दुखत आहे अरे रामा त्याला ह्या डंगा होताय ना ह्या डंगा होताय ना बम फुगलंय सकाळच्या पारी कंसानं सांगितलं अरे काय आली गोकुळची मात म्हणले भटजीला माहित बोलवा भटजीला गेले बोलवाय चला भटजी कंसानं बोलिले म्हणला बापू सरली नाही थर 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 करायला असं तुटून आले कंसाच्या दरबारात आल्याबरोबर भटकन पडले भूत पडल्यावर कंस सुटून जवळ आले जवळ येऊन विचार आलेत कस का गोकुळची मात त्याला कालच आठवायला असं भोवताल बघायला कुण कुण पाट येतात कारवा दैत्य सभा पाहुणी घनदाट म्हणे उठा उठा आले पाठ धापा टाकुनी फुगले पोट पुसे वाट घराची कंसावत करायले हाताला धरणारे कालची काय माथ गोकुळातली ते म्हणला कंसा तुला वाचू देत नाही माहिच्यान म्हणला वाचू दे आणि केवढे आणि कोण पाहिलंय तुला कोण मारलं म्हणला कोण ना माहित मारलेले माहित नाही पाहिले ना अंग तर बम सुजले एवढा कसा सुजलास काय सांगा म्हणला कंसा ज्या पाटावर पंचांग सांगू लागलो त्या लेकराचं लेकरू तर कुठं होतं की पाटानं दक्षिणा दिली होता बैसायाचा पाठ होता बैसायाचा पाठ तोही उडाला आचा आडवी झाली खाट नाही वाट पळाया ऐसा मांबळ बोलत कंस म्हणला भटा बड्या बड्या दैत्याची गार केली तुझ्यासारख्याची काय वाट लागू देते ब्राह्मणाचं सोंग घेऊन गेलास म्हणून वाचलास नाही तुला एक खपित होतं बालपणात देवाना अशा बड्या बड्या दैत्याचा संहार केला कपट्या मांबळ भटा दिली पिढी दान सोशिले पुतना विष बांधिताचेच उखळे बांधिता उपटले विमळ अर्जुन भक्षुणे मृत्तिकाय दामिनी त्रिभुवने ओ आयशा गवळणी त्या बोलती परस्पर हळूहळू भगवान आता गोकुळात मोठे व्हायलेत कधी पोटावर पडायचे पोटानं सरकायचे एक काट टेकवायचे एक पाय वडायचे तळवे तळहा टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनात तोम्या देखील सई लागले देव रांगायला विठाला विठा